भावानं बहिणीनं म्हणतात ना, आई पप्पाची बराबरी कुणीच करू शकत नाही. तर तसं खरं आहे, आई पप्पाची बराबरी कुणीच करू शकत नाही. आज माझ्या आईनं आणि पप्पानं आहे का लोकांच्या रोजानं कामाला जाऊ नाही म्हणून पप्पानं आणि आईनं कपडे झुंपर ते शिवण्यासाठी आज मशीन घेऊन दिली इथं. तुम्ही बघू शकतात माझे पप्पा मशीन घेऊन आलेत. हा बघा. पप्पा काय काय आणलंय हो? ते जीपी मध्ये फुलं तोंड आता तिचं तोंड आहे कवरलं. जीपी मध्ये आणायला ते आणलंय पुढं आता. आणि हे त्या कॅरी बॅगीनं काय आहे? रेल्वे का हे खडूच आहे. खडून रेल्वे समजा साहित्य संकटच घेऊन आलात म्हणा ना तुम्ही. कातर ते मिष्टीचं तोंडामध्ये पॅक मध्ये ठेवलेलं. बरं. तर बघा भावान बहिणीनं आई पप्पाची बराबरी जगात कुणीच करू शकत नाही या. तसे माझी मजबुरी माहिती म्हणून पण माझ्या पप्पानं मला मी कामाला जाऊ नाही म्हणून म्हणले तो अशी तरी काय ना काय शिक्षण झुंपर ते शिवायचे तर रोजाचे पैसे त्याच्यात निघून जाते. म्हणून माझे पप्पा माझ्यासाठी मिशन घेऊन आले. तर बघा लाडक्या बहिणीच्या आईनं पैसे ठेवले होते तर आईचे आणि पप्पाचे काही दोन्ही करून दोघांच्या ह्याच्यात घेऊन आले. आई पप्पा म्हणले मुलासाठी तर अनेक जिंदगी पडली, आम्ही मुलासाठी समजा करून ठेवतात पण मुलीसाठी काय आहे या. म्हणून ती लाडकी बहीण ठुली होती महाग. ते लाडक्या बहिणीची मिशन घेऊन आलेत पप्पांनी. ते बघा हे आपली मिशन महाग आहे येणार आहे आणि